मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 31. कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीन. मेघा राधिका आणि सिद्धार्थ सोबत ॲसेट व्हॅल्युएशन रिपोर्ट रिव्ह्यू करत होती. तिने विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दोघे आलटून पालटून देत होते. मुळात म्हणजे एकन एक कॅल्क्युलेशन तंतोतंत बरोबर होते. तिने राधिकाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुष्कळदा सिद्धार्थकडून येत होती आणि सिद्धार्थला मागितलेले स्पष्टीकरण राधिकाच्या तोंडून ऐकायला मिळत होते. काही ठिकाणी किंचितसे मतभेदही होते, पण दोघांच्या संमतीने मधला मार्ग शोधून काढलेला. ती अवाक होऊन दोघांकडे पाहत होती. बापरे, इतक्या लवकर दोघांमध्ये एकजूट होईल असे वाटले नव्हते. काल सकाळीच मी बेट लावली राजीवजींसोबत आणि अजूनही दोघांपैकी एकानेही ना वाद सुरू केला ना जुने काही उकरून काढले आहे. आश्चर्यच म्हणायचे. बघूया पुढच्या 3 दिवसातही ही सिद्ध राधे युती अशीच राहावी. 3 दिवसच काय, पूर्ण 6 महिनेच न भांडता राहा रे बाबांनो. दोघे असेच मिळून मिसळून काम करताना बरे दिसता. काल सकाळी तर तुम्ही दोघांनी मला पुष्कळ स्ट्रेस दिला, पण तुम्ही दोघे असे एकत्र, म्हणजे मी असा विचार करू नये बिकॉज आय एम द बॉस, पण तुमची पेअर खूप छान दिसते. मेड फॉर इच अदर. मेघा, तू मॅच मेकर नाहीस, प्रोजेक्ट लीडर आहेस, विसरू नको. येस येस, आय शुड नॉट फॉरगेट. राधिकासारखीच एखादी गोड मुलगी पूरबसाठी शोधायची आहे. या वर्षी तर मी त्याचे लग्न लावूनच राहणार आहे. एक मुलगी आहे तशी माझ्या दृष्टीत. बघूया, नेक्स्ट टाइम पूरबशी बोलूया. पूर्ण दुपार राजीव बँकर्स सोबत मीटिंगमध्ये होता. निनाद देसाई टीम 1 वाजता ब्रंच करून सुप्रीम हाऊसमधून बाहेर पडल्यानंतरही इंडस्ट्रीयल ग्रोथ बँकेचा MD त्यांच्यासोबत राजीवने कॉन्फरन्स कॉलमार्फत 3 ते 5 चर्चा केलेली. त्या दरम्यान 20 मिनिटांच्या प्रेझेंटेशनसाठी राजीवने तिला बोलावून घेतले होते. बँकेचे MD अविनाश कामत तिच्या प्रेझेंटेशननंतर प्रचंड प्रभावित झाले. MDंनी विचारलेल्या हरेक प्रश्नाला तिने दिलेल्या अचूक आणि सखोल स्पष्टीकरणानंतर राजीवही निश्चिंत होता. मेघा, मी प्रेझेंटेशनला बोलावले तेव्हा किंचित अनिश्चितता होती तुमच्या मनात. अचानक तुम्हाला का बोलावले हा प्रश्न पडला होता, पण आता खुश दिसत आहात. काही सिच्युएशन तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांभाळून घेता. बट सकाळी तुम्ही अचानक मीटिंगमध्ये आलात. त्या रिफ्रेशमेंट ब्रेकमुळे वातावरण निवळले, पण निनाद देसाईच्या असभ्य वर्तनाला तुम्हाला सहन करावे लागले. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. एनिवेज, आत्तापर्यंत तर मिस्टर देसाईंच्या टेबलवर ट्रान्सफर ऑर्डर्स पोहोचल्या असतील. आय होप आता तरी त्याचे डोळे उघडतील आणि स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी सुधारेल. हा लास्ट चान्स आहे निनाद देसाई, नाहीतर तुमचे 20 वर्षांचे करिअर धुळीत मिळवायला मी मागे पुढे पाहणार नाही. राजीव मेहराचे शब्द आहेत, नीट लक्षात ठेवा. संध्याकाळी 6 वाजताच्या फायनल डेली अपडेट मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूम भरू लागलेली. फायनल असेट व्हॅल्युएशन रिपोर्ट प्रेझेंट करण्याची जबाबदारी आज सिद्धार्थने घेतलेली आणि राधिका प्रेझेंटेशन स्क्रीनजवळील चेअरवर बसून त्याला लागणारी माहिती आणि कॅल्क्युलेशन्स पुरवत होती. मेघा गेल्या काही दिवसांच्या सवयीप्रमाणे कॉन्फरन्स टेबलच्या शेवटच्या चेअरवर बसलेली. सर्वजण स्थानापन्न झालेले. राजीव नेहमीच्या वेळी 2 मिनिटे आधी कॉन्फरन्स रूममध्ये आला. मान खाली घालून फोनवर बोलतच आपल्या नेहमीच्या चेअरकडे वळला. चेअरच्या जवळ पोहोचल्यावर तिथे मेघाला पाहून पाय थबकले. ती लॅपटॉपमध्ये मेल्सना रिप्लाय करण्यात मग्न होती. तो समोर उभा आहे याकडे लक्ष नव्हते. मॅम, शुड वी स्टार्ट? असे राधिकाने विचारता
तिने समोर पाहिले तर राजीव टेबलजवळ उभे राहून बसण्यासाठी चेअर शोधत होता. ओ सॉरी, मी तुमच्या चेअरवर बसले आहे. तिने उठण्याचा प्रयत्न केला. त्याने डोळ्यानेच प्लीज सेट, मेघा बसा, माझ्यासाठी उठू नका असे म्हणत काचेला टेकून उभा राहिला. आज कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि फायनान्स टीमचे व्हीपी ही मीटिंगला आमंत्रित असल्याने सर्व खुर्च्या आधीच अडवल्या गेलेल्या आणि त्याच्यासाठी रिकामी खुर्ची नव्हती. तिने आदित्यला शेजारच्या मीटिंग रूममधून एक्स्ट्रा चेअर आणण्यास सांगितले. त्यावर त्याने आदित्यलाही अडवले. चैतन्य, कीर्ती यांनी स्वतःची जागा ऑफर केली, त्यालाही स्पष्ट नकार. आय एम ओके, जस्ट स्टार्ट द मीटिंग. 6:30ला मला अर्कोमा प्रोजेक्टचा कॉन्फरन्स कॉल आहे, सो हे लवकर संपवूया असे म्हणत निवांतपणे काचेला टेकून उभा. सिद्धार्थने बोलण्यास सुरुवात केली आणि तिने उजवीकडच्या काचेला टेकून उभ्या असलेल्या राजीवकडे हळूच पाहिले. हाताची घडी आणि स्क्रीनवर रोखलेली नजर. मध्येच डाव्या हाताची मूठ नाकावर अलगद आपटत विचार करणे, तर क्षणभर उजव्या हातातील मोबाईलवर आलेले मेसेज नोटिफिकेशन पाहणे. चेहऱ्यावर, डोक्यात शेकडो विचार एकाच वेळी सुरू आहेत असे भाव, आणि तरीही काचेला टेकून उभे राहण्यात तेवढाच निवांतपणा. ती आपल्याकडे पाहत आहे हे जाणवून त्याने तिच्याकडे पाहत व्हॉट हॅपन्ड नजरेनेच विचारले. तिने नथिंग असे मान डोलावून उत्तर देत नजर स्क्रीनकडे वळवली. राजीव सॉरी, चेअर्स आधी नीट मोजायला हव्या होत्या, तुम्हाला उभे राहावे लागले. मेघा डोंट वरी, 15-20 मिनिटांचा प्रश्न आहे. आय एम ओके. राजीव पण मी तुमच्या नेहमीच्या चेअरवर बसले आहे. मेघा ती चेअर आता हमेशासाठी तुमची आहे. राजीव पण मी उठून देत होते ना चेअर. मग मेघा तुम्ही उभ्या राहणार म्हणजे पुन्हा पुढे मागे पायावर नाचत बॉल डान्स सुरू. निवांत बसा. राजीव सगळे ज्युनियर्स बसले आहे आणि CFO उभे, कसं वाटत आहे ते. मेघा जस्ट स्टॉप वरिंग अबाउट मी, प्रेझेंटेशनकडे लक्ष द्या. सिद्धार्थ आणि राधिकाने मिळून उत्तमरित्या प्रेझेंटेशन पार पाडले. राजीवच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. प्रेझेंटेशनच्या शेवटी सिद्धार्थ आणि राधिकाचे कौतुक करत तो LCD स्क्रीनजवळ गेला. ज्युनियर्सनी चॅलेंजेस स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ग्रेट गोईंग राधिका अँड सिद्धार्थ, क्रेडिट गोज टू मिस जोशी. त्याच्या या शब्दांवरती चमकली. मला का क्रेडिट देत आहेत, मी काय केले. ही त्यांचीच कल्पना होती की ज्युनियर्सवर नवीन कामांची जबाबदारी देऊन चॅलेंजिंग टास्कमधून सर्व टीम मेंबर्सना नवे काहीतरी शिकता येईल. मिस जोशी कॉंग्रॅट्स, यशस्वी झाला प्रयोग. ती अचंबित होऊन त्याने केलेलं कौतुक ऐकत होती. आज पहिल्यांदाच संपूर्ण टीम समोर तिने हलकेसे हसत थँक्स म्हटले. वन मोर थिंग, बँकर्सचे डील फायनल झाले. 500 करोडचे फंडिंग IG बँकेने सँक्शन केले आहे. अगेन क्रेडिट गोज टू एक्सलंट प्रेझेंटेशन बाय मिस जोशी. त्याच्या या बोलण्यावर तीही उठून उभी राहिली. नो मिस्टर मेहरा, मीटिंग तुम्ही कंडक्ट केली, मी फक्त 20 मिनिटांसाठी प्रेझेंट केलेलं. तिने टीमसमोर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मिस जोशी ते 20 मिनिट्स महत्त्वाचे होते. हो, पण MD अविनाश कामत यांच्याशी बाकी सर्व टर्म्स तुम्ही डिस्कस केल्या आणि त्यामुळे हे फंडिंग सँक्शन झाले. इट्स नॉट जस्ट मी. मिस जोशी, तुमच्या प्रेझेंटेशन आणि प्रश्नोत्तर सेशननंतर मला फारसे काहीच बोलावे लागले नाही. मिस्टर मेहरा, कारण मी प्रेझेंट करण्याआधीच तुम्ही बरेच महत्त्वाचे मुद्दे कामत सरांशी बोलून घेतलेले, त्यामुळे मला प्रेझेंटेशन करणे सोपे गेले. आणि अशा प्रकारे पुढची 2 ते 3 मिनिटे बँक फंडिंग सँक्शन झाल्याचे क्रेडिट मेघाकडून राजीवकडे आणि राजीवकडून मेघाकडे येत जात राहिले. कॉन्फरन्स रूममधील प्रेक्षक पुन्हा एकदा पहले आप हा अतिरंजित सामना तन्मयतेने पाहत होते.
सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. आजचे हे राजीव आणि मेघाचे बदललेले रूप बघून कुणीही विश्वास ठेवू शकले नसते की हीच कॉन्फरन्स रूम बरोबर 15 दिवसापूर्वी अशाच एका मंगळवारी राजीव आणि मेघाच्या वर्किंग कॅपिटल अप्रोच ए का बी या वादाने तापलेली होती. दोघांच्याही वाढलेल्या आवाजाने दुमदुमली होती. तेव्हाही हेच प्रेक्षक होते, पण त्यावेळी चिंतेत होते. एकेकाळी मीच बरोबर आहे असे ठणकावून सांगणारे राजीव आणि मेघा आज एकमेकांसमोर उभे राहून हे यश तुमच्यामुळे आहे, क्रेडिट गोज टू यू हे सर्वांसमोर मान्य करत होते. मिस्टर मेहरा, इट्स अ टीम वर्क असे म्हणत तिने संभाषण संपवण्याचा प्रयत्न केला. येस मिस जोशी, वी आर अ टीम. त्यानेही मान हलवत होकार दिला. मेघा, आता तुम्ही म्हणालात तर मला मान्य केलेच पाहिजे. नो मोर आर्ग्युमेंट्स असे ठरवले आहे मी. बँक फंडिंगचे ॲग्रीमेंट साईन होईल आणि IG बँकेचे कॉर्पोरेट बँकिंगचे हेड श्रीधर गोस्वामी उद्या येतील. सो अग्रीमेंट एकदा फायनल चेक करून प्रिंट करून रेडी ठेवा असे मेघाला सांगत तिच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे बघत राजीव कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडला. कॉर्पोरेट बँकिंगचे हेड श्रीधर गोस्वामी असे कसे म्हणाले राजीव? मग निनाद देसाई, त्याचे काय? सकाळीच तर आपण निनाद देसाईला हेड म्हणून भेटलो ना. नक्की काय झाले? कॉर्पोरेट बँकिंग हेड कसे बदलले, ते पण 4 तासात? ती हे विचार घोळवतच फंडिंगचे ॲग्रीमेंट चेक करण्यात गुंतली. रात्रीचे 8:30 झालेले. बँक फंडिंगचे ॲग्रीमेंट तिच्यातर्फे फायनल करून राजीवला रिव्ह्यूसाठी पाठवले. टीम अर्ध्या तासापूर्वीच घरी गेलेली. केबिनमध्ये ती एकटीच सकाळपासून घडलेल्या घटनांचा विचार करत बसलेली. एका हाताने लॅपटॉप बॅग बंद करून पॅक करणे सुरू होते. मिस्टर देसाई, माझ्यासोबत जे वागले ते चुकीचेच होते, पण राजीवजींनी एवढी सिरियस रिॲक्शन घेणे. देसाईंना त्या पोस्टवरून काढून टाकले असेल का डिमोशन का ट्रान्सफर? जॉब नाही गेला म्हणजे मिळवले, पण राजीव काहीही करू शकतात. ज्या प्रकारे राजीव रागाने निनाद देसाईकडे पाहत होते, मिस्टर देसाई अजून थोडा वेळ घुटमळले असते तर राजीवजींचा एक पंच तरी नक्की त्यांच्या तोंडावर बसलाच असता. ती लिफ्टजवळ पोहोचलेली तरीही मनात तगमग. नक्की काय झाले हे कळल्याशिवाय चैन पडणार नव्हते. लिफ्टचे दार समोर उघडले तरी आत पाऊल ठेवण्यास मन राजी नव्हते आणि आपोआप पावले त्याच्या केबिनकडे वळली. मला एकदा तरी बोलून बघितले पाहिजे. मे आय कम इन मिस्टर मेहरा? तिने राजीवच्या दारावर नॉक करत दार उघडले. त्याने लॅपटॉपवरून नजर हटवून दाराकडे पाहिले. मेघा, मला माहीत होते तुम्ही येणार. बँक फंडिंगचे ॲग्रीमेंट बघत आहे. तुमच्याही मनात प्रश्न घोळत असतील निनाद देसाईविषयी. त्याने नजरेनेच आत या असे सांगत समोरच्या चेअरकडे हात केला. ती लॅपटॉप बॅग पायाशी ठेवत त्याच्या समोर बसली. विषय कसा सुरू करावा या गोंधळात एकवार हातातील मोबाईलकडे आणि एकवार डेस्ककडे बघणे सुरू होते. येस मिस जोशी, त्याने लॅपटॉपवरची नजर न हटवताच विचारले. मिस्टर मेहरा, ते बँक फंडिंग आय मीन सकाळच्या मीटिंगमध्ये मिस्टर देसाई. पुढे काय बोलावे सुचेना. राजीव, कसे बोलू समजत नाहीये. एकतर नाजूक विषय आहे. तुम्ही माझे ना फ्रेंड ना फॅमिली ना अगदी जवळचे कलीग. फारसे ओळखत पण नाही आपण एकमेकांना, पण तरी विचारणे गरजेचे आहे, नाहीतर मला चैन पडणार नाही. मिस जोशी, निनाद देसाई इज ट्रान्सफर्ड टू मोरबी सिटी, गुजरात ॲज अ ब्रँच मॅनेजर. त्याची नजर कीबोर्डवर स्थिरावलेली. टाईप करणे सोडून टेबलावरचा पेपरवेट उजव्या हातात धरलेला. सो त्यांचा जॉब सेफ आहे ना?
आय मीन फॅमिली असेल त्यांची, मुलं. मिस्टर देसाईंच्या चुकीची शिक्षा सर्वांना नको, बस एवढेच म्हणायचे होते. ती मोबाईलकडे बघत विचार करत होती. तो तिच्याकडे चकित होऊन पाहत आहे यापासून अनभिज्ञ. मेघा, सिरियसली निनाद देसाईच्या फॅमिलीची चिंता करत आहात? त्याचा जॉब सेफ आहे ना ह्याची काळजी? त्याने जे काही केले तो अक्षम्य गुन्हा असतानाही त्याच्या विरोधात तक्रार न करता असे कसे माफ करू शकता? तो रागातच उठून मागच्या काचेजवळ जाऊन उभा, बाहेरच्या काळोखात बघत. निनाद देसाई, फॅमिली आहे ना, 18 इयर्स ऑफ मॅरेज, 2 मुली आहेत, 15 वर्ष आणि 13 वर्ष. तरीही. एवढे बोलून थांबला. पेपरवेट अजूनही हातातच होता, मुठीत घट्ट आवळलेला. मिस्टर मेहरा, इट्स ओके. तुम्हाला जे काही योग्य वाटले ते तुम्ही केले, जास्त विचार करू नका. तिच्या या वाक्यावर तो वळून काचेला पाठ करून उभा. नो मिस जोशी, इट्स नॉट ओके. याहून कडक शिक्षा झाली पाहिजे. तो तिच्याकडे रागात बघत होता. सुप्रीम ग्रुप CFOच्या एका फोन कॉलवर IG बँकेचे MD हातातील सर्व कामे सोडून कॉन्फरन्स मीटिंग अटेंड करतात. तोच एक फोन कॉल मिस्टर देसाईंचे करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा आहे. पण तुम्ही सुद्धा देसाईंच्या 2 मुलींचा विचार केला ना? त्यांच्या डॅडच्या चुकींमुळे त्या दोघींच्या भविष्यावर परिणाम नको. मी तुमच्या जागी असते तर मीही तेच केले असते. तिच्या शांत बोलण्यानंतरही त्याच्या नजरेतील राग काही कमी होत नव्हता, ना हातातील पेपरवेटवरील पकड. मेघा, तिथल्या तिथे निनादच्या एक कानाखाली पेटवायची ना. राजीव, देसाईंना मी कानाखाली मारण्यापेक्षाही हेड ऑफ कॉर्पोरेट फायनान्सवरून मॅनेजर हे डिमोशन जास्त लाजिरवाणे आहे. ती सावकाश उठली आणि त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. हात पुढे केला. तो पेपरवेट द्या. डोंट वरी मिस जोशी, मी पेपरवेट फेकणार नाही. तरीही द्या आणि निनाद देसाई सारख्या क्षुद्र विचारांच्या व्यक्तीसाठी आपला वेळ खर्च करू नका. खूप काम करायचे आहे तुम्हाला सुप्रीमसाठी. तुमची ही चिडचिड बघून प्रकाश सर काळजीत पडतात. प्लीज ही चिडचिड कमी करा. इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. नेहमी लक्षात ठेवा, प्रकाश सर नीड्स यू, सुप्रीम नीड्स यू. राजीव काहीच न बोलता तिच्याकडे बघत होता आणि मेघा हातातील पारदर्शक काचेच्या पेपरवेटमधील लाल नारंगी रंग बघण्यात गुंतलेली. व्हॉट अबाउट यू मेघा? माझी काळजी तर तुम्हीही करता, खूप जास्त. का? कोण लागतो आपण एकमेकांचे? म्हटले तर कोणीही नाही, बट तरीही अदृश्य धाग्याने जोडले आहोत असे जाणवते. काय नाव द्यायचे या नात्याला? यू ओके मिस्टर मेहरा? तिचा काळजीचा स्वर. त्याने एक उसासा टाकला आणि मानेनेच होकार दिला. ओके देन, गुड नाईट असे म्हणत ती चेअरजवळ आली. लॅपटॉप बॅग आणि पर्स हातात घेतली. थँक्स मिस जोशी. कॅन यू वेट फॉर 5 मिनिट्स? मी पण घरी निघत आहे. तिने मानेनेच होकार दिला. सकाळपासून धावपळ करून दमलेले दोघे लिफ्टमध्येही शांतच उभे होते, पण तिच्या डोक्यात काहीतरी घोळत होते. मिस्टर मेहरा, मोरबी म्हणजे इंडस्ट्रीयल स्मॉल टाउन. आय मीन तिथे स्कूल्स अँड रेसिडेन्स फॅसिलिटी. मेन सिटीमध्ये असेल ना बँक? लिफ्ट तळमजल्यावर पोहोचलेली. मेघाच्या या प्रश्नावर राजीवने अविश्वासाने तिच्याकडे पाहिले. गॉड, अजूनही मोरबीचा विचार करत आहेत. यांना शक्य झाले तर मुलींसाठी चांगली शाळा, चांगली रेसिडेन्शियल कॉलनी सर्व शोधून देतील. शी इज इम्पॉसिबल. दोघेही सुप्रीमच्या मेन एंट्रन्सकडे निघाले. मिस जोशी, जास्त विचार करू नका. मला तुमची त्याच्या फॅमिलीबद्दलची काळजी समजते, बट ही विल सर्वाईव्ह इन मोरबी. त्यांनी फॅमिलीला कुठे ठेवायचे हा त्यांचा प्रश्न आहे.
तुम्ही चिंता करू नका. बट मिस्टर मेहरा, फॅमिली शूड स्टे टुगेदर. आणि काय आहे ना, त्या दोन्ही मुलींचे लाईफ इथे छान सेटल्ड असेल. खूप छोटे शहर आहे मोरबी. मुंबई सोडून एकदम मोरबीला शिफ्ट होणे, मुलं डिस्टर्ब होतात. आणि त्यातून मोठी मुलगी 15 वर्षांची, म्हणजे 10वीचे बोर्ड असणार. अशा वेळी नवीन शाळा अँड ऑल कसे ॲडजस्ट होणार ना. ती अजिजीने त्याच्याकडे बघून विनवणी करत होती. मग ट्रान्सफर ऑर्डर्स कॅन्सल करूया का, त्याने मिश्किलपणे विचारलेच. ती चालता चालता थबकली. तोही थांबला. इज इट पॉसिबल? राजीवला हसावे का रडावे समजेना. त्याने क्षणभर डोळे मिटले. त्याने डोळे उघडले तेव्हा मेघा फोनवर मोरबीतील स्कूल शोधत आहे असे दिसले. मेघा, आय न्यू इट. स्वतः आई आहात तर हर एक मुलाची काळजी करणारच तुम्ही. मिस जोशी, ट्रान्सफर ऑर्डर्स कॅन्सल होणार नाहीत. त्याच्या या वाक्यावर तिचा चेहरा निराश झाला. बट मुलींचे ॲडमिशन बेस्ट स्कूलमध्ये होईल हे प्रॉमिस मी देऊ शकतो. तिचा निराश चेहरा आनंदाने उजळला. थँक्यू 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 असे म्हणत अमाप आनंद झालेली ती उड्या मारायचीच बाकी होती. मेघा, एनिथिंग फॉर युअर हॅपीनेस. हे स्माईल बघण्यासाठी मी काहीही करू शकतो. तिच्या कारचे डोअर ओपन करून तिला बाय करून राजीव स्वतःच्या कारकडे वळला. कारमध्ये बसून फोन पाहिला तर तिचा थँक्स अ लॉट असा मेसेज आलेला. सोबत मोरबीतील 4 बेस्ट स्कूल्सची नावे होती. ती पाहून राजीव मोठ्याने हसू लागला. शोफर मनोजनेही किंचितशी मान वळवत आश्चर्याने मागे पाहिले. मेघा, एखादी म्हणाली असती जॉबवरूनच काढून टाका निनाद देसाईला. पण तुम्ही तर तुम्हीच आहात. युनिक, स्पेशल, सिंपल मेघा. शोफर गाडीतील गाणे बंदच करणार होता की राजीवने ऐकले आणि त्याला थांबवले. मेघा, हे गाणे तंतोतंत तुमच्यासाठीच आहे. मैं तो ये सोचता था कि आजकल ऊपर वाले को फुर्सत नहीं, फिर भी तुम्हें बना के वो मेरी नजर में चढ़ गया, रुतबे में वो और बढ़ गया, कैसे मुझे तुम मिल गई, किस्मत पे आए ना यकीन, उतर आई झील में जैसे चांद उतरता है कभी हौले हौले धीरे से, गुनगुनी धूप की तरह से तरन्नुम में तुम छू के मुझे गुजरी हो यूं, देखो तुम्हें या मैं सुनूं, तुम हो सुकून तुम हो जुनूं, क्यों पहले ना आई तुम, कैसे मुझे तुम मिल गई.